महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक जबरदस्त वादळ घोंगावतंय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं जे सत्तेचं समीकरण होतं ते आता पूर्णपणे बदललंय. हा सामना म्हणजे आता एका राजकीय बुद्धिबळाच्या खेळासारखा झालाय, जिथे प्रत्येक चाल खूप विचारपूर्वक टाकली जाते. चला तर या विश्लेषणात आपण जरा खोलवर जाऊन पाहूया की या संघर्षाची ठिणगी नेमकी पडली कुठे आणि याचे परिणाम काय असू शकतात. आणि या सगळ्या घडामोडींमुळे एकच मोठा प्रश्न उभा राहिलाय: महाराष्ट्रातील ही सत्ताधारी आघाडी खरंच टिकणार की तुटणार? प्रत्येक राजकीय खेळीने या समीकरणात एक नवीन ट्विस्ट येतोय आणि याच प्रश्नाच्या उत्तराचा आपण मिळून शोध घेणार आहोत. तर मग ह्या संघर्षाची सुरुवात झाली तरी कुठून? या नात्यात पहिली मोठी दरी निर्माण झाली ती मुख्य एकनाथ शिंदे गटाच्या काही निर्णयांमुळे. पाहूया कोणत्या खेळांनी भाजप आणि शिंदे गटातलं अंतर वाढवायला सुरुवात केली. सगळ्यात आधी शिंदे यांनी फडणवीसांची जी महत्वाकांक्षी योजना होती जलयुक्त शिवार, तिचीच फेरतपासणी सुरू केली. म्हणजे हा थेट फडणवीसांच्या निर्णयालाच एक धक्का होता. त्यानंतर मराठा आंदोलनाचा सगळा रोष भाजपकडे वळवला गेला. इतकंच नाही तर जाहीरपणे अहंकाराचा रावण जाळायचा आहे असं म्हणत भाजपच्या स्थानिक नेत्यांना आपल्या पक्षात ओढायला सुरुवात केली. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या शरद पवार आणि रोहित पवारांची जवळीक वाढवली. शिंदे गटाची ही आक्रमकता काही लपून राहिली नाही. संजय शिरसाट यांचं हे विधान म्हणजे एक उघड इशाराच होता. ॲक्शनला रिॲक्शन असेल हे फक्त एक वाक्य नव्हतं, तर आघाडीतल्या मोठ्या वादळाची ही जणू नांदीच होती. आणि मग शहाजी बापू पाटील यांनी तर थेट भाजपवर हिडीस आणि किळसवाणे अत्याचार करत असल्याचा आरोप केला. यावरून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शिंदे गटात नाराजी आणि अविश्वासाची भावना किती खोलवर रुजली होती. आता शिंदे गटाच्या या चालींना भाजप शांतपणे पाहत बसेल असं अनेकांना वाटलं होतं, पण तसं अजिबात झालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एक नियोजनबद्ध आणि थेट पलटवार केला, ज्याने राज्याच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली. आणि मग झाली एक मोठी राजकीय उलथापालट. फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि शिंदे उपमुख्यमंत्री. या एकाच निर्णयाने शिंदे यांची राजकीय ताकद प्रचंड कमी केली आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल पूर्णपणे फडणवीसांच्या हातात आला. हे बघा, सत्तेचं गणित कसं फिरलं. शिंदे यांच्या हातातून नगरविकास आणि गृहनिर्माण म्हणजे सगळी वजनदार मलईदार खाती काढून घेण्यात आली आणि त्याऐवजी त्यांना काय मिळालं? पर्यटन, मराठी भाषा, सामाजिक न्याय म्हणजे थेट अधिकारांवरच कात्री लावण्यात आली होती. भाजपची रणनीती अगदी स्पष्ट होती, 3 टप्प्यांची. पहिला टप्पा, शिंदे यांचे महत्त्वाचे प्रकल्प रद्द करून त्यांना एकाकी पाडणे. दुसरा, त्यांचे मंत्री आणि जवळच्या लोकांवर चौकशीचा फास आवळणे. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा होता, तो म्हणजे दिल्लीतून मिळणारा पाठिंबाच काढून घेणे. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे शिंदे यांच्या आरोग्य खात्याने मंजूर केलेलं 3200 कोटी रुपयांचं जीवनदायी योजनेचं कॉन्ट्रॅक्ट. विचार करा, एवढ्या मोठ्या रकमेचं कॉन्ट्रॅक्ट थेट स्थगित करण्यात आलं आणि त्यावर चौकशीही बसवण्यात आली. हा एक स्पष्ट संदेश होता की आता तुमचा शब्द चालणार नाही. आणि निशाण्यावर फक्त शिंदेच नव्हते, तर त्यांच्या जवळच्या माणसांनाही घेरण्यात आलं. एका जिल्हाप्रमुखाला अटक, मंत्र्यांना नोटिसा, एका मंत्र्याचे तर 200 पेक्षा जास्त निर्णय रद्द. ही एक साखळी होती. शिंदे यांच्या भोवतीचा फास पद्धतशीरपणे आवळला जात होता. या सगळ्याचा परिणाम काय झाला? एकनाथ शिंदे राजकीयदृष्ट्या पूर्णपणे एकाकी पडले. मुख्यमंत्री असूनही त्यांचे हात जणू बांधले गेले होते आणि ते एका चक्रव्यूहात अडकले होते. फरक बघा, आधी सरकार बनवण्यासाठी भाजपला शिंदे गटाची गरज होती, त्यामुळे दिल्लीतून त्यांना पूर्ण पाठिंबा होता. पण आता दिल्लीतूनच असे संकेत येऊ लागले की आम्हाला सरकार चालवण्यासाठी कुबड्यांची गरज नाही. शिंदे यांच्या विनंत्यांकडे सरळ दुर्लक्ष होऊ लागलं. गेल्या काही महिन्यांतील घटनाक्रम पाहिला ना तर ही कोंडी अधिक स्पष्ट होते. फडणवीसांचा दिल्लीतला अहवाल, विनोद तावडेंचं पुनरागमन आणि अमित शहांसोबतची निष्फळ बैठक, या प्रत्येक घटनेने शिंदे यांचा पाय अधिकच खोलात गेला. आणि मग आला तो निर्णायक क्षण. खुद्द अमित शहा यांचं ते वाक्य, आम्हाला आता सत्तेत कुबड्यांची गरज नाही. या एका वाक्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे गटाला आपला संदेश अगदी स्पष्टपणे दिला होता. मग आता इतकी कोंडी झाल्यानंतर शिंदे यांच्यापुढे मार्ग तरी कोणते उरले आहेत? या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी त्यांची पुढची आणि कदाचित शेवटची खेळी काय असू शकते? ही एक राजकीय इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. भाजपसोबत राहिलं तर हळूहळू अस्तित्व धोक्यात येईल आणि आघाडीतून बाहेर पडलं तर राजकीय भविष्यच अंधारात जाईल. त्यांच्यासमोर मुख्यत्वे 3 मार्ग दिसतात. पहिला, भाजपसोबतच राहणं, पण त्यात धोका हा आहे की हळूहळू त्यांचं महत्त्व कमी होईल आणि अखेरीस त्यांचं अस्तित्वच संपेल. दुसरा, शरद पवारांसारखे नवीन मित्र शोधणं, पण राजकारणातले जुने विरोधक कितपत विश्वास ठेवतील. आणि तिसरा, जो सर्वात मोठा धोका आहे, तो म्हणजे त्यांच्याच गटात फूट पडण्याचा. तर मग आता निर्णायक प्रश्न हा आहे की हा दबाव शिंदे गटाला आतूनच तोडेल की यातून महाराष्ट्राच्या राजकारणात एक पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित समीकरण जन्माला येईल? या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर पुढचा डाव कोण खेळणार आणि कोणाला शह मिळणार हे पाहणं खरोखरच खूप रंजक ठरणार आहे.